माथेरान पर्यटनस्थळी सुरू झालेल्या पर्यावरणपूरक ई-रिक्षा या हात रिक्षा ओढणाऱ्या गरजवंताला मिळाली नसून अन्य रिक्षा मालकांना मिळाल्या होत्या। यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आता माथेरानमध्ये हात रिक्षा ओढणाऱ्यांना ई-रिक्षा देण्यात यावी असे येथे सांगण्यात आले असल्याने पुन्हा याबाबत निविदा प्रक्रिया काढण्यात येत आहे। तसेच सध्या तरी 20 ई-रिक्षा शहरात सुरू राहणार हे निश्चित केले आहे। सर्वोच्च न्यायालयाने माथेरान पर्यटनस्थळी सुरू असलेल्या 20 ई-रिक्षा चालकांबाबत आक्षेप घेतल्यामुळे पुन्हा ई-रिक्षाबाबत निविदा काढण्याचे सांगण्यात आले आहे। 21 मार्च रोजी माथेरान नगरपालिकेकडून निविदा काढली असून जे खरोखरच हात रिक्षा ओढत होते अशाच श्रमिक हात रिक्षा चालकांनी अर्ज दाखल करावा असे सांगितले आहे। त्याचबरोबर प्रांत अधिकारी यांना माथेरान पालिकेच्या या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। उर्वरित हात रिक्षा चालक आपल्या कागदपत्रांची जमवाजमव करत असून सुट्टीच्या दिवशी सुद्धा नगरपालिकेत जाऊन अर्ज दाखल करत आहेत।